नमस्कार, मी स्वातीज रेसिपी बुक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हॉटेल स्टाईल एक भन्नाट अशी रेसिपी जी आहे पालक पनीर। रेसिपी अगदी सिंपल आहे, फक्त काही टिप्स फॉलो करायच्या आहेत। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे पाणी उकळायला ठेवले आहे। आता इथे आपल्याला पालक स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये उकळायला टाकायचा आहे। इथे मी पालकची एक मोठी जुडी घेतली होती। जर तुम्ही लहान जुड्या घेत असाल तर तुम्ही 2 जुड्याही घेऊ शकता। तर आता इथे पाण्यामध्ये पालक टाकल्यामुळे पाण्याचे टेम्परेचर कमी झाले आहे। तर आपण यामध्ये पुन्हा एकदा एक छान अशी उकळी येऊ देऊ। तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये छान प्रकारे उकळी आलेली आहे। तर या उकळत्या पाण्यातच जास्त नाही पण 1 ते 2 मिनिटं आपण पालक शिजवून घेऊ। तर इथे पालक 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतला आहे। आता बाजूलाच एका बाउलमध्ये अगदी थंड म्हणजेच फ्रीज मधलं पाणी घेतलेलं आहे। आता गरम पाण्यातला पालक काढून अगदी थंड अशा पाण्यामध्ये टाकायचा आहे। असे करण्याचे कारण जेव्हा आपण पालक गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते। असे न करता पालक आपण गरम पाण्यामध्येच ठेवला आणि काही वेळानंतर त्याची पेस्ट बनवून घेतली तेव्हा ती पेस्ट काळसर किंवा डार्क हिरव्या रंगावर दिसते। आणि ही टिप फॉलो केल्यामुळे पालकाचा कलर जसाला तसा हिरवागारच टिकून राहतो। आता इथे एका लहान पातेल्यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी उकळून घेतलं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 8 ते 10 काजू टाकून ते 3 ते 4 मिनिटं उकळून घेऊ। छान प्रकारे उकळल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करू। आता जो पालक आपण थंड पाण्यामध्ये टाकला होता तो मी मिक्सरमध्ये काढून घेतला आहे। इथे घ्यायचे आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 मुठभर अशी कोथिंबीर आणि 3 ते 4 टेबलस्पून अगदी थंड फ्रीज मधलं पाणी टाकून आपण ही पेस्ट वाटून घेऊ। इथे थंड पाणी टाकण्याचं कारण मिक्सर चालू झाल्यानंतर मिक्सरची हीट पालकला लागता कामा नये। थंड पाण्यामुळे पालकचा कलर जशाला तसाच राहील। आता पालक वाटून घेऊ। इथे मी पालकची छान प्रकारे बारीक अशी पेस्ट प्युरी वाटून घेतलेली आहे आणि पालकचा रंग सुद्धा खूप छान दिसत आहे। आता इथे मी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काजूची पेस्ट बनवून घेत आहे। इथे 1 चमचा पाणी टाकून आपण याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता ही बाजूला ठेवून देऊ। पुढे इथे मी घेत आहे एका पॅन मध्ये 2 चमचे इतकं तूप, या ठिकाणी तुम्ही तेलही वापरू शकता। आता इथे मी घेतलं आहे 300 ग्रॅम इतकं पनीर, तुम्ही 250 ते 300 ग्रॅम इतकं पनीर वापरू शकता। आता हे पनीर एका बाजूने छान प्रकारे तळून घेऊ। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। एका बाजूने पनीर छान प्रकारे फ्राय झालेलं आहे। आता हे पलटून दुसऱ्या बाजूनेही छान प्रकारे फ्राय करून घेऊ। आता इथे पुन्हा मी एका बाउलमध्ये अगदी थंड फ्रीज मधलं पाणी घेतलं आहे आणि फ्राय केलेलं पनीर आपण या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। याचे 2 फायदे आहेत। एक म्हणजे फ्राय केल्यामुळे पनीर कडक होण्याची शक्यता असते, तर पाण्यात टाकल्यामुळे पनीर कडक होणार नाही। आणि दुसरं म्हणजे पनीरवर जे एक्स्ट्राचं तूप किंवा तेल असेल ते निघून जाईल। आता त्याच पॅनमध्ये परत 2 चमचे इतकं तूप टाकून घेऊ, तुम्ही तेलही वापरू शकता। आता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 तेजपत्ता टाकून घेऊ, 1 दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, याचे मी 2 भाग करून घेतले आहेत आणि 1 छोटा चमचा जिरे। आता हे सर्व छान प्रकारे परतून घेऊ। इथे मी घेतला आहे 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता 1 ते 2 मिनिटं छान प्रकारे परतून घेऊ। मसाले परतल्यानंतर यामध्ये टाकायचा आहे 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा छान प्रकारे परतून घ्यायचा आहे, जरा लालसरच परतायचा आहे। आता इथे कांदा लालसर परतून झालेला आहे, यामध्ये काही मसाले टाकू। इथे मी घेत आहे 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ। आता मसाले सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ। आता इथे मी अर्धी वाटी इतकं गरम पाणी घेतलेलं आहे।
आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हे वाफवून घेऊ, म्हणजे मसाल्यामध्ये छान अशी चव उतरेल। आता 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पाणी बऱ्याचपैकी आटलेलं आहे, ते मसाल्यामध्ये छान प्रकारे मुरलेलं आहे आणि मसाल्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे। आता आपण बनवून घेतलेली काजूची पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्सर विसळून थोडंसं पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। आता ही पेस्ट छान प्रकारे मिक्स करायची आहे। आता इथे मी घेत आहे पाव कप इतकं दही। आता दही सुद्धा छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्या सुद्धा मोडून घेऊ। इथे छान प्रकारे सर्व मिक्स झालेलं आहे। आता आपण बनवून घेतलेली पालकची पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। पालकची पेस्ट छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे पालकची पेस्ट छान प्रकारे मिक्स करून घेतली आहे, परंतु हे मिश्रण जरा घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी टाकत आहे। आता तुम्ही बघू शकता या पालकची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली आहे। कधी कधी काय होतं की पालकची जी आपण पेस्ट बनवली होती ती वेगळी राहते आणि पालकमधलं जे पाणी आहे ते वेगळं राहतं। या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिसतात, त्यामुळे आपण यामध्ये 1 चमचा इतकं बेसन घातलं आहे। आता बेसन सुद्धा यामध्ये छान प्रकारे मिक्स करून गुठळ्या मोडून घेऊ। आता इथे मी 1 चमचा इतकी कस्तुरी मेथी टाकून घेत आहे, हे एकदम ऑप्शनल आहे। आता आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि यावर झाकून 2 मिनिटं शिजवून घेऊ। 2 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे, एकदा व्यवस्थित मिक्स करू आणि यामध्ये आपण जे पनीर तळून घेतले होते ते या पालकमध्ये टाकून घेऊ। आता इथे मी वरतून अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकत आहे। शेवटी वरतून गरम मसाला टाकल्याने भाजीची चव खूपच छान होते। आता इथे मी वरून 2 चमचे तूप सुद्धा टाकून घेत आहे। आता गरम मसाला आणि तूप व्यवस्थित मिक्स करून पालक सोबत आपण आता टाकलेलं पनीर 2 मिनिटं शिजवून घेऊ। 2 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पालक पनीर मस्त असं तयार झालेलं आहे। आता इथे एका डिशमध्ये मी पालक पनीर सर्व करून घेते। तुम्ही सुद्धा वरून फ्रेश क्रीम टाकून अशा प्रकारे सजवू शकता, हे एकदम ऑप्शनल आहे। इथे हॉटेल स्टाईल पालक पनीर बनवून अगदी तयार आहे। याची चव खूपच अप्रतिम आहे, एकदा खाल तर बोटे चाटत राहाल इतकी भन्नाट टेस्ट आहे याची। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।